जसे ते घरी आले 2004ला ते घरी आले आणि आर्मी सर्व्हिसमध्ये त्यांनी 18 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर 2004ला ते घरी आले. त्यांनी 2004 आर्मी सोडल्यानंतर आर्मीत पण असे रूल्स असतात आम्ही की ते काय म्हणतात त्यांची रिटायरमेंट वाढून घेऊ शकतात. मला नकोय जॉब, मला शेतीच करायची. मग तुम्ही आता काय फील करता बा? म्हणजे आमचे पप्पा मम्मी आमच्यापेक्षा चांगले हे मॉडर्न दिसतात. त्यामुळे आम्हाला असं डिप्रेशन में रहते हैं हमें. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी पल्लवी. आज तुम्ही म्हणशाल एवढी तयार होऊन असं स्पेशल कुठे चाललं आहे, तर आज आमच्या पप्पांची रिटायरमेंट आहे. आमचे म्हणजे पप्पा म्हणजे आमचे सासरे, तर ते महसूल खात्यात होते. आज त्यांची रिटायरमेंट आहे आणि तिथं होल फॅमिलीला, सगळ्या फॅमिलीला बोलवलेलं आहे. आम्ही पुण्यावरनं, आमचे मोठं कुटुंब म्हणजे आमचे दादा, वहिनी, मुलं आणि आमची फॅमिली पूर्ण पुण्यावरून इथं आलेलो आहे पप्पांच्या रिटायरमेंटसाठी. आणि मेन म्हणजे आमच्या मम्मी आज तिथं स्पीच देणार आहेत. तर म्हणजे त्यांचा प्रवास कसा होता. आमचे पप्पा पहिले मिलिटरीत होते, मिलिटरी रिटायर्ड झाले, मग शेती केली त्यांनी 1-2 वर्ष. मग त्यानंतर त्यांनी शेती केल्यानंतर मग शेतीमध्ये असं इतकं इन्कम नाही मिळत गावाकडच्यांना. मग ते एवढा खर्च पेलवेन असा झाला. नंतर पप्पांनी आमच्या स्टडी सुरू केला. म्हणजे बघा, आमचे पप्पा रिटायर्ड झाल्यानंतर शेती केली 1-2, मिलिटरी रिटायर्ड झाले, मग शेती केली 1-2 वर्ष आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टडी चालू केला. त्यांचं एकदाच म्हणजे मला पण इतकं माहीत नाही, पण मम्मी सांगता की त्यांनी इतका स्टडी वगैरे केला आणि त्यांचं एकाच वेळेस 5 ठिकाणी सिलेक्शन झालेलं. वन विभागात, पुणे पोलीसच्या तिथे झालेलं आहे, ट्रॅफिकच्या याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणि फॅमिलीला त्यांना मिलिटरीत लांब ठेवलेलं होतं. मग इतक्या लांब नव्हतं ठेवायचं, त्याच्यामुळे आमच्या पप्पांनी महसूल खात्यात म्हणजे अपडाऊन करता येईल सिन्नर, संगमेर असं या ठिकाणी पप्पांनी आमच्या जॉब चॉईस केला. सिन्नरला काही वर्ष केला आणि आमच्या लग्नाच्या वेळेस नाशिकला होते, नाशिकला महसूल खात्यात होते. तिथनं आत्ता त्यांची आज रिटायरमेंट आहे आणि त्यासाठी फॅमिलीला बोलवले. पण आता तुम्ही म्हणशाल आमच्या पप्पा नाशिकला का नाही राहते, फ्लॅट तिथं, जॉब तिथं. मग इकडं काय, तर आमच्या पप्पांना मेन म्हणजे शेतीची खूप आवड आहे आणि शेती त्यांनी खूप डेव्हलप केली. म्हणजे जॉब करून शेती, सॅटर्डे संडे 2च दिवसात त्यांनी शेती, 2च दिवस जायचे शेतामध्ये, म्हणजे पूर्ण दिवस जायचे शेतामध्ये, त्या शेती डेव्हलप केली. आणि आमच्या पप्पा जायचे 8 वाजता. त्यांना बस असायची, बसने जायचे पप्पा. तर 8 वाजता बस असायची, तर सकाळी 6 ते 7:30पर्यंत ते शेतात जायचे. त्यांनी शेती त्याच्यानुसार डेव्हलप केली. म्हणजे त्यांनाच नाशिकला राहायला आवडत नव्हतं, नाशिकचा फ्लॅट तसाच आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत, पहिले आमचा फ्लॅट बघणार आहोत. म्हणजे सगळ्यांनीच फ्लॅट बघितला, मी अशी की मी फ्लॅट नाही बघितलेला नाशिकचा, तेव्हा तो फ्लॅट बघणार आहे. सगळ्यांनी फ्लॅट बघितला पण पप्पांचं ऑफिस नाही बघितलं. पण मी पप्पांचं ऑफिस लग्नाच्या आधीच बघितलेलं आहे, कारण मी एक्झामसाठी तिथे गेलेले होते आणि पप्पांनी मला तिथे बोलवलेलं होतं. मग तेव्हा पप्पांचं ऑफिस आम्ही तिथे बघितलेलं नाशिकला. त्यामुळे त्यासाठी आम्ही जाणार आहोत नाशिकला. आणि तिथं पप्पांचा सत्कार वगैरे, आमच्या मम्मी स्पीच देणार आहे आणि त्यांचे मुलं स्पीच देणार आहे आणि सुनांना द्यायला लावलं तर आम्ही पण स्पीच देणार आहे पप्पांनी. कारण पप्पांची काय म्हणतात ना, कीर्ती पण मोठी आहे आणि मूर्ती पण मोठी. ते काय म्हण अशी आहे, मूर्ती मोठी कीर्ती महान अशी म्हणे. पण आमच्या पप्पांची मूर्ती पण मोठी आहे आणि कीर्ती पण मोठी. आणि जर उशीर झाला तर येताना आम्ही डिनर पण करून येणार आहोत, कारण पप्पांचं जरा सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला. तर त्यासाठी मी चालले. भेटूयात नाशिकला. अमित, माझा आउटफिट दाखवतात का? येस, शुअर. मी काय नॉर्मल अमितच्या चॉईसचा घेतलेला कुर्तीज घातलेला आहे. मला स्लीव्ज लावायच्या होत्या. अमित म्हणते स्लीव्ज लावायचं नाही, अशीच खूप छान दिसते म्हणून स्लीव्ज नाही लावलेला. कुठून इथं आरीवर्कसारखी डिझाईन केलेली, जी मी आत्ता पण करू शकते. आणि नॉर्मल असं सिम्पल लॉंग कुर्तीज आहे, हे बघा. आणि पाठीमागून बोट नेक आहे आणि जी सिगार पॅन्ट आहे खाली एम्ब्रॉयडरीवाली, ती घातलेली व्हाईट पॅन्ट आहे. यात मग पल्लवी कुठे चालली? चालले त्यांना सांगितल्याप्रमाणे. त्यांना सांगितल्याप्रमाणे मी नाशिकला निघाले आमच्या मम्मीला सोबत घेऊन. तर मम्मीचा पण एक बाईट आहे शेवटी, तो तुम्हाला शेवटी मी टाकेल. मम्मीचं मनोगत छोटस. आणि मेन म्हणजे ना, आपण आज आहे ना पप्पांना थोडंसं बोलायला, पप्पांना काय फील होतं. ठीक आहे, आज मम्मी तर थोडी इंटरव्ह्यू झालीच आहे. मम्मीला व्यवस्थित नंतर एका व्लॉग मध्ये घेऊच. आम्ही आहे अजून 10-15 दिवस संगमनेर मध्ये. तर आम्ही आज आहे ना, एक मिनिट. एसीचा खूप आवाज आला असणार आहे आता एवढ्या आवाजात.
ओके यस हा. तर पप्पांना पण थोडस म्हणजे पप्पांना कशाबद्दल फॅमिली एक तर आर्मी सोडल्यानंतर नाही पण मग तुम्ही सांगून झालं ना ते पप्पांना, हा, आपण नाही. त्यांचं मनोगत व्यक्त करायला. म्हणजे कसं त्यांनी आर्मी सोडल्यानंतर आर्मीत पण असे रूल्स असतात आम्ही की काय? ते काय म्हणतात त्यांची रिटायरमेंट वाढून घेऊ शकतात. काय हा, मम्मीला तुम्ही विचारू काय बरं. बोलता? तुमच्यासाठी घेतली ना रिटायरमेंट, हा. मग पप्पांनी ती वाढून का नाही घेतली? घरी यायचा डिसिजन का घेतला? ठीक आहे मग ठीक आहे, जास्त हा. लांबूट नको हा, लावू. आपण ते पप्पांना डायरेक्ट हा, तिथं on the spot पप्पांना विचारू. सांगायला. आणि आता जॉब सोडताना पप्पा तुम्ही म्हणत होते किती दिवसाचं मला नकोय जॉब, मला शेतीच करायची, मग तुम्ही आता काय फील करता? म्हणजे आता रिटायर्ड झाले म्हणल्यावरती आता शेतीचे, तर तुमचं मनोगत काय असेल ते आपण पप्पांना पण व्यक्त करायला हवं थोडं. म्हणजे आमचे पप्पा मम्मी आमच्यापेक्षा चांगले हे मॉडर्न दिसतात. हा. आम्ही थकलेलो आहे पण ते नाही थकले अजून. हा, मे बी हा व्लॉग शॉर्ट होईल असं मला तरी वाटतंय. पुणे टू म्हणजे मोशी ते संगमनेर हम्म. मध्ये आमचा मंच नारायणगाव जो स्टॉप होता तू ते मोशी पण का म्हटली, पुणे का नाही म्हटली? तू मोशीला पुण्यात कॅल्क्युलेट नाही करत का? करते मग पण का बाकीच्या नाही जागी? नाही नाही मग PCMC आहे का तू? नाही नाही, असं नाही, पण सगळेच काय म्हणतील हे तर मोशीच, आपण मोशीवरनं निघलेलो ना, हम्म. ते सांगितलेलं आपण. मग ते असं पुणे काही काहींचं असतं बा, आपल्याला काय नाही, पुणेच म्हणतोय आपण, सगळेच पुणे म्हणतोय. त्याच्याविषयी असं तो टाकलेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ, त्याच्यानंतर हा आमचा नाशिकचा असेल जो खूपच आता इम्पॉर्टंट हा ऑब्विसली मागचा थोडा व्लॉग मोठा झालेला, त्यात आम्ही पूर्णच म्हणजे गप्पाच मारत आलेलो, दुसरं काही नव्हतंच दाखवायला. मध्ये नारायणगाव थांबलो, ते फुटेज सगळं डिलीट झालं आणि शुभम भेटलेला, ते तुम्ही बघितलंच. तर ह्याच्यात असं नसणार आहे, आम्ही म्हणजे खूप शॉर्टमध्ये ठेवणार आहे हा व्हिडिओ. आता बघूयात, आम्ही चाललो आहे पप्पांची रिटायरमेंटचा तिथं कार्यक्रम असणार आहे. तर त्या कार्यक्रमात जर शूट करायला अलाउड असलं तर शूट करू. अगेन ते गव्हर्नमेंटचं फेज होतं, त्यामुळे आम्ही तिथे मे बी शूट करू नाही शकतो. एक नक्कीच मिनिट करू. मम्मी, तू काहीतरी म्हणत होती, मम्मीकडे माईक दे. अरे एक हा, मिनिट हा, माईक बोल घे ना. मग बोल. बोलू शकते का मम्मी? अरे तूच आहे सगळं. असं नाही. तू म्हणली बंद तर बंद. हातात धर फक्त, आता लावू नको. हा, मी तर म्हणजे काय सांगणार आहे, आपण मी जे म्हणजे मागच्या जे आर्मीतल्या सर्व्हिसमध्ये आमचे स्ट्रगल कसं झालं याच्या बाबतीत मी सांगते. नाही नाही, मग ते आता नको सांगू. हा, ते नाही. ऐक ना मम्मी, ते शेवटी ना तुला आणि पप्पाला बसवलं तेव्हा त्यात सांग. ते पप्पांचं मला माहित नाही, कारण बरं आपण त्यांना सेपरेट एवढं घेऊ, नाही आता कार मध्ये नको घेऊ. मला एक सांग फक्त, आता जे आपण तुझे आता आपण ह्याला चाललोय कार्यक्रमाला, त्यात तू स्पीच देणार आहे असं मी ऐकलंय आणि तू प्रिपेअर केलंय, तर काय स्पीच देणार आहे ते सांग. हा, त्या बाबतीत मी सांगू शकते आता ना. आणि मोकळं बोलायचं, घाबरू नको. नाही कोणी घाबर. हा, असं कोणी कसं आहे, बघायचं नाही करणार. आता जे आमचं तिथं रिटायरमेंटमध्ये जे काही 4 शब्द बोलायला होतात नाही का फॅमिलीला, त्यापैकी मी माझ्या मिस्टरांबद्दल बोलणार आहे. आणि बाकीचं काय असं विशेष नाहीये तिथं, पण चाललोय त्यांना घ्यायला. काय एवढे त्यांचं थोडं स्पेशल फील होईल त्यांना. हा, त्यांना स्वतःला असं रिटायर ऑफिशियल त्यांचा शेवटचा दिवस आहे, हा, पण त्यानंतर त्यांना ऑफिसला जायला लागणार आहे. त्यांचं त्याचं डॉक्युमेंट त्यांचं अजून तर कमीत कमी त्यांना 1 महिना त्यांचं जे त्यांच्या ज्या टेबलचा जो चार्ज आहे हा, तर तो तो चार्ज transfer देण्यासाठी करण्यासाठी. त्यांना जायचंय. तर त्यांना जास्त फील होईलच यात काही ऑब्विसली एवढे वर्ष काम हा, केलंय आणि आता त्यातून शंका नाही. तू मला सांग मम्मी, तू आता पप्पांना 2 नोकऱ्या करताना बघितलं मी तुम्हाला, एक सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. येस. तर कसा एक्सपिरियन्स होता तुझा? ही जर्नी तुझ्यासाठी कशी होती? नाही, पहिला जो आर्मीच्या सर्व्हिसमधली जी जर्नी आहे तिच्यामध्ये मला खूप स्ट्रगल करावा लागला. कारण कसं की जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर होतो, मी त्यांच्याबरोबर करीब 13 वर्ष राहिले. 13 वर्षामध्ये असं नव्हतं की मी त्यांच्याबरोबर राहिले म्हणजे सर्वच मला त्यांचं सुख मिळालं. कधी क्वार्टरमध्ये, तर आता तुम्हाला काही माहित नाही आर्मी क्वार्टरचं काय असतं. 1.5 वर्ष बरेच आपले व्यवहार असणार आहे आर्मी, त्यांना माहित असणार आहे. 1.5 वर्ष ज्यांना माहीत असेल ते तर त्यांना माहीतच असेल. 1.5 वर्ष आपल्याला गव्हर्नमेंट क्वार्टर मिळतं. 1.5 वर्षानंतर आउट लिव्हिंग म्हणतात त्याला, की आपण सिव्हिल क्वार्टरमध्ये बाहेर राहावं लागतं. बाहेर राहायचं म्हटल्यानंतर काय असतं की आपले माझे मिस्टर जे आहेत ते ड्युटीवरून कधी येऊ, कशा पद्धतीनं 9 वाजू, 10 वाजू, 11 वाजू, तर थोडंसं बाहेरचं वातावरण एवढं सिव्हिलियन वातावरण सिव्हिलियनच असतं. टायमिंग त्यांचा कुठं आले पल्लवी आपण? आपण आलंय फ्लॅटकडे आपल्या शनी मंदिर आहे तिथं. शनी मंदिराच्या दर्शनाला मम्मींची इच्छा होती, पप्पांची इच्छा होती, आणि मी पण बघितलेला नव्हता हा एरिया, त्याच्यामुळे आलो इकडं
मला एक घर आहे आमचं स्पेशली इथे. मला दाखवण्यासाठी सगळ्यांनी पाहिलेलं हिने नव्हतं पाहिलेलं. हा त्याच्यामुळे आलं इथं आणि घराच्या जवळच शनी मंदिर आहे. आणि आमच्या पप्पांची तशी शनी एरिया खूप छान आहे. तुम्हाला एक 5 मिनिटात एरिया दाखवतो. हा? सांग कुठं आलाय, काय करतोय. अरे बोल ना पप्पा धन्यवाद. तर असे थोडं मेंटली स्टेबल नाही आहे तो, त्यामुळं आम्हाला असं डिप्रेशन में रहते हैं हमें सब. आता कशाला ती बाटली दिसते तुला? आता ओके का? आता काय दिसतं? डायपर दिसते डायपर. ते बंद कर. खरं सुरतले टामाटामा बोलणं ते हिने काय म्हणस तू केली ना येतं काय बोलत नाही आलं का मोठं येतं. आता बघा ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही नाशिकला गेलो होतो आणि पप्पांच्या ऑफिसचं तिथं. अरे पण कारमध्ये मम्मीचा व्हिडिओ तसाच राहिला अर्धा, त्याच्याबद्दल. हो सांगू ना. म्हणजे आपण काय करू, आमच्या मम्मींचं जरा म्हणजे गाडीत जाताना ना उन्हामुळं आमच्या मोबाईलला जरा प्रॉब्लेम झालेला, कारण आम्ही मोबाईलमध्ये शूट करतो. तर ती क्लिप्स आहे ना, ती ऑडिओ आला, व्हिडिओ नाही आला आणि थोडासा खराब आला आहे. त्यामुळे आमच्या मम्मीने आधीच घरात त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. येस. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी आज माझ्या मिस्टरांचं आज रिटायरमेंट आहे, तरी आम्ही सर्वजण त्यांच्या कार्यक्रमासाठी जात आहोत. मला एक आनंद आहे की माझ्या दोन्ही पण सुना आहेत आणि माझे नातवंड पण आहेत त्यांच्याबरोबर. ज्या रिटायरमेंटला मी त्यांना घेऊन यायचा प्लॅन केलेला आहे. तसं जर पाहायला गेलं तर खूप काही सांगण्यासारखं आहे, पण शॉर्टली सांगते की जसे ते घरी आले 2004ला ते घरी आले आणि आर्मी सर्व्हिसमध्ये त्यांनी 18 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर 2004ला ते घरी आले. 2004 ते 2007 पर्यंत त्यांनी घरीच थांबले आणि घरी थांबल्यानंतर एक शेती पण पाहिली. बाकीचेही त्यांनी स्टडीकडे त्यांचं हे फिरवलं स्वतःचं मन आणि स्टडीमध्ये त्यांनी पूर्ण 1 वर्ष स्टडीसाठी दिला आणि स्टडी करून ते महाराष्ट्र शासनामध्ये सलग 5 वर्ष 5 एक्झाम पास झाले आणि त्यांनी ते चॉईस करून ते त्या प्रवासाला पूर्णतः आज 14 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे मिलिटरीची 18 वर्ष सर्व्हिस प्लस महसूल खात्यातली 14 वर्ष सर्व्हिस करून ते आज पूर्णतः रिटायर होत आहेत. आणि आम्हाला सर्वांनाही खूप आनंद होतो की आमच्या एवढ्या पूर्णतः परिवारामध्ये त्यांनी खूप स्ट्रगल करून हा परिवार पुढे नेला. याचा आम्हा सर्वच कुटुंबाला खूप आनंद होत आहे. तर ते थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही ती क्लिप अर्धीच, म्हणजे जेवढी जमेल तेवढी मी टाकेल. बाकी उरलेली स्टोरी मम्मीची एक छोटा बाईट आहे, तो पण टाकतो. आणि आमच्या मम्मी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, त्यांना थोडं घाबरून बोलत होती. हा, त्यांना उत्सुकता खूप आहे. मी कॅमेऱ्यासमोर असं बोललेल तसं बोलेल, पण प्रत्येकाचं म्हणजे इव्हन माझं पण तेच झालं. पहिल्यांदा कॅमेरा आला, ते सगळं ब्लाइंड होऊन गेलं, तसंच त्यांचं झालं. पण तरी त्यांनी मनोगत व्यक्त केलं. हो केलं आहे. आम्ही जाऊन आलो आहे, आता रिटर्न आलो आहे. कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर आता हा दुसरा दिवस आहे, हा तोच दिवस नाही आहे. फॉर दॅट मॅटर हा दुसरा दिवस आहे. आम्ही रेकॉर्ड करतोय कारण काल रात्री खूप उशीर झालेला आम्हाला येता येतं. आम्ही तिथं ऑफिसला गेलो, पप्पांना भेटलो. पप्पा आम्हाला पूर्ण ऑफिस दाखवलं. पप्पांनी करायला आले होते पप्पा गेटवरती. मग ते आम्ही जाताना ऑफिसचं जाताना म्हणजे प्रत्येकाची उत्सुकता होती, कारण मी एकदा जाऊन आलेले पण बाकीचं कुणीच गेलेलं नव्हतं. सगळे गेल्यामुळं आणि पप्पांचं रिटायरमेंट असल्यामुळं आमच्या मम्मी वहिनी प्रत्येक जण उत्सुक होतं, कारण कुणाची पण आमच्यात तर म्हणजे मी तरी कुणाची अशी रिटायरमेंट नाही बघितलेली. आणि म्हणजे जनरली आता होतं काय, गव्हर्नमेंटचं जास्त कोणी आमच्या ब्लड लाईनमध्ये नाहीच आहे का रे? तुझ्या फॅमिलीत पण कोणी, माझ्या अंदाजे मला पण माहीत नाही की जे आता रिटायर झालेत गव्हर्नमेंटमध्ये. तर माझे पप्पा, मी तर म्हणाल मी पहिल्यांदाच कोणतरी गव्हर्नमेंटचा माणूस असं म्हणजे पर्सनली माझ्या फॅमिलीमध्ये रिटायर होताना बघतोय. जे म्हणजे पप्पांचे जे मित्र होते, कलिग्स होते, त्यांना पप्पा इंट्रोड्यूस करून घेत होते. आमचे तिन्ही मुलं, जे पप्पांनी नातवंड, ते पप्पांनी एक नीला उचलून घेतलेलं, 2 बोटाशी 2 होते आणि म्हणजे इंटरेस्ट त्यांची तशी होती की त्यांच्या हातात एक आणि खाली चालत एक दोघं जण दोन्ही साईडने होते. आमच्याकडे होती. तर असे त्यांची एंट्री झाली. सगळे तुमचे नातू आहे का, त्यांच्या सुना आहेत का, असं पप्पांना विचारत होते. मग आणि पप्पांचं ओळख करून दिलेली. आणि मग ते ओळख करून देताना ना असं आम्हाला असं प्राऊड फील होत होतं की पप्पा आमची ओळख करून देत आहे, हे माझे नातू हे. पण पप्पा आमचे आर्मीत असल्यामुळं, नंतर इकडे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असल्यामुळं
म्हणजे त्यांचं एज इतकं वाटत नव्हतं की ते काय म्हणता ना मिलिटरीच्या लोकांचा कसं टाईट फिटपणा असतो तसा पप्पांमध्ये अजून म्हणजे ते पण अजून पण वाटत नाही की ह्या त्यांच्या सुना आहेत म्हणून असं हा. त्यांचं एज खूप म्हणजे कमी वाटतं. आणि त्यांच्या त्यांनी मेंटेन केली आहे, त्यांची बॉडी वगैरे मेंटेन केली आहे. त्यांचा रोजचा व्यायाम असतो. रोज सकाळी ते 4:30-5:30ला उठतात. तिथून त्यांचा दिवस जो चालू होतो तर तो दिवस त्यांचा रात्री 10-11ला संपतो. अशी त्यांची टाईमलाईन आहे म्हणजे दिवसाची. आणि त्या सगळ्या तिथले लोक पण म्हणतात ते साहेब म्हणजे सगळे त्यांना भाऊसाहेब म्हणतात भाऊसाहेब तिथं. म्हणतात. तर भाऊसाहेब खूप डिसिप्लिन्ड आहे. भाऊसाहेब खूप काय नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है. कंटिन्यू काय बोलत होतीस? ते थोडा टेक्निकल ग्लिच झाला. आमचा ट्रायपॉड पडला, मोबाईल खाली काय नाही सांडला. मोबाईल खाली पडला होता कुठला असंच टाकणार आहे मी. हा. तर आम्ही पप्पांच्या ऑफिसमध्ये म्हणजे एंट्री करत होतो. हम्म. तर तिथं जे म्हणजे एंट्री केल्या केल्या पप्पांकडे नील आणि ते होते. मग भाऊसाहेब काय फॅमिली आणली का, भाऊसाहेब फॅमिली आणली का, प्रत्येक जण म्हणजे हा. एक एक जण यायचा. प्रत्येकाला सांगायची माझी सून, ही छोटी सून, ही मोठी हा. सून, हा मोठा मुलगा, छोटा मुलगा. हा. तर आज पप्पा इंट्रोड्यूस करून द्यायचे आणि ते नातवंड भाऊसाहेब तुम्हाला 3 नातवंड शोभतीच नाही. एक ताई आल्या तुम्हाला आमच्या मम्मींना पप्पांना म्हणतात तुम्हाला हे दादांची ओळख करून दिली, यांची दिली, ह्या सुना नातवंड. त्या मॅडम म्हणता ह्यांना की तुम्हाला मुलगी नाही का भाऊसाहेब? हम्म. तर माझी आई. आमचे पप्पा बोलायच्या आधीच आमच्या मम्मी म्हणता ह्या दोन्ही मुलीचे म्हणे आम्हाला मुलगी नाही, असं सासूचं नाही प्रेम ते खूप आहे म्हणे. सुनांवर. हा. सुनांचं मरना तेरे को डर नहीं लगता? तर पप्पा म्हणता हा त्या दोन्ही तर आहे, पण आमची नात जी आहे ती पण आमची मुलगीचे म्हणे, कारण आमची सिया एकटीच आहे आणि आम्हाला. सगळ्यांचा जीव तिच्याकडे लागला. मग सियाकडे तिच्यावर सगळ्यांचा सगळ्यांचा जीव. जीव आहे म्हणजे. हा. आणि तिथं मग ऑफिसमध्ये हे तिघं बाबा म्हणजे पप्पांनी आम्हाला तिथं बसवलं. आम्ही बसलो केबिन मध्ये वगैरे. पप्पा नेमकी त्यांच्या टेबलवरती जाऊन बसले. आम्ही विचार करायला लागलो वहिनी मी, तर आमचं डिस्कशन चालू झालं की पप्पा टेबलवरती बसले, पप्पा काय काम करताय, कसं झालं. म्हणजे पण तिथं झालं असं की त्यांच्या साहेबांना जायचं होतं. हा, तर मग कुठेतरी. बेसिकली कार्यक्रम कॅन्सल झालेला तो. मग पण आता मी आलोय, मग ऑफिस वगैरे बघितलं, हा. सगळ्या त्यांच्या कलिगना भेटलो आम्ही. तर त्यामुळे आम्ही तिथं बसलेलो वाट बघत. एक जमा होते त्यांचा पण ऑफिसचा एक जण संपायचा येतं टाइम. म्हणतात थांबा चहा, भाऊसाहेब सगळ्यांना चहा वगैरे. पाणी दिलं आम्ही त्यांनी, नको चहा म्हणायचं, आणलं त्यांनी ऑफिसला. चहा पाणी आम्हाला सगळं दिलं. म्हणजे असं ना आम्हाला गव्हर्नमेंटच्या हा. ऑफिसमध्ये एवढं बसलं आमचे. आणि प्रत्येक जण हा हे नमस्ते, हा कोण, तुम्ही काय, मग मुलांची ओळख, मग प्रत्येकाचं विचारलं. मग ते सगळं इंट्रोडक्शन झालं वगैरे. पप्पांचे कलिग काय म्हटले की म्हणे आता जर हे बाहेर जाणार आहे तर कार्यक्रमाला 1 तारखेला पूर्ण फॅमिलीला पुन्हा बोलवलेलं, पण तेव्हा नसेल ना फॅमिली. मग त्यांनी सांगितलं की आता हे फॅमिली नसेल तर मग त्यांचं दादांचे म्हणजे त्यांच्या कलिगनी विचार केला आणि दादांचं मग शाल श्रीफळ देऊन वहिनीचा आणि दादांचा त्यांनी सत्कार केला. आणि मग दादांना थोडंसं मनोगत व्यक्त करायला लावलं. मनोगत व्यक्त केलं. आपण आमचे पप्पा मेन म्हणजे खूप भावनिक आहे आणि म्हणजे हळवे पप्पा. थोडंसं असं कोणी काही बोललं ते पहिलं त्यांचं तुम्ही मनोगत बघून घ्या, मग पुढचं सांगतो तुम्हाला. हा. अनुभव प्रत्येकाला वेगळा असतो तो. मला पहिल्यांदा जेव्हा मी कंपनी सोडली होती तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं. तो प्रवास 4च वर्षाचा होता. मी समजू शकतो त्यांना आज काय वाटतं. आणि 2 शब्दात सांगण्यासारखं नाहीच आहे, कारण त्यांचा हा प्रवास मिलिटरीचा एक रिटायरमेंट नंतर पुढची पुढचं त्यांचं जे रिक्रुटमेंट हे झालं. त्याच्या आधी त्यांनी जेवढ्या ह्या परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जे यश मिळालं त्यातनं त्यांनी पोलीस सोडून हे मिळवलं किंवा हे त्यांनी घेतलं. आणि इथून पुढे त्यांचा प्रवास पहिल्या सिनियरला 6 वर्ष पुढे घेऊन गेला. तर हे ऍक्च्युली म्हणजे हे फक्त एक प्रवास नाहीये, त्यांच्या मागची जी धावपळ आणि ती जी कन्सिस्टन्सी आहे ना ती आमच्यात तरी कधीच आहे ना. म्हणजे 8 AM ला उठून म्हणजे सकाळी 5:30ला उठायचं ते म्हणजे आम्हाला तरी आजपर्यंत नाही झालं. 5:30ला ती दाढी करणं म्हणजे करणं आहे रोज त्यांनी ना. मग मी ते आर्मीपासून बघत आहे. म्हणजे आज असं नाही की आज आहे किंवा उद्या नाही आहे असं नाही, हे रोजच का करायचं. तर त्याला असं डेफिनेशन नाही की नाही हे सांगितले म्हणून, पण ती त्यांची एक हॅबिट आहे आणि ते मिळवलंय त्यांनी. ओके, त्यांच्यासाठी इमोशनल आहे बट तो त्यांचा प्रवास डिसिप्लिनला खूप महत्व दिलं. कोणत्या कामाच्या बाबतीत सगळ्यात पहिले डिसिप्लिन कामासाठी दिलं त्यांनी. बाकीचं बघ परिवाराला एवढं नाही दिलं, एवढं कामाला खूप दिलं त्यांनी. आणि फॅमिली फर्स्ट हे कधीच नव्हतं त्यांचं. इट वॉज ऑलवेज नेशन फर्स्ट, भारतासाठी पहिलं. आणि आम्ही किती अडचणीत असलो तरी, आणि हे मला मिळालं
मग मी त्यांच्याकडनं काय घेतलं तर हे घेतलं. जरी मी दुसऱ्या देशात कुठेही जातो, मला एवढं ऑपॉर्च्युनिटी येतात पुढे की लाईफ टाईमसाठी सेटल हो वगैरे, बट हे मला होत नाही. याला रिझन हेच आहे की वडिलांनी देशासाठी थोडंफार केलंय, तर मी माझ्या भारतातच टॅक्स भरणार, एवढं तर मी करू शकतो. सो जसं म्हटलं ना, 2 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटाची गोष्ट नाही, मी किती बोलत राहिलो तरी, बट देन तुमचा मुवमेंट आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळवलेले हे 6-5-6 वर्ष जे काय वडिलांनी ते गमवले, त्यांचा जो सेंड ऑफ आहे तो होईल आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी नसावं आज ते सो आय वॉन्ट द व्हिडिओ अजून चांगला बनवावा. ठीक आहे, चलो गुड. आणि बेस्ट विशेष तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू. सांगतो तुम्हाला. हां, तर ते खूप हळवे आणि त्यांच्याविषयी जर कोणी बोलायला लागलं आणि काय असं चांगलं असं बोलत असलं किंवा पप्पांविषयी कोणी वाईट तर ऑफिसमध्ये बोललंच नाही. म्हणजे सगळे सांगायचे की टेबल खूप डेंजर आहे आणि काम आहेत बेसिकली खूप काम आहे. भाऊसाहेबांकडे पहिलं हे ऑफिस होतं, मग तिथनं ते त्यांनी ट्रान्सफर दुसऱ्या याच्यात केलं, मग तिकडचं ते सगळं टपाल वगैरे त्याचं सगळं पप्पांना करायला लागायचं. खूप फायलींचा बंचवी होता पप्पांच्या टेबलवरती, ते सांगत होते सगळे. मग नंतर दादांचं मनोगत आल्यानंतर ते व्यक्त करत होते. मग दादांनी म्हणजे बरोबर आहे, दादा म्हटले ते काही चुकीचं नाही म्हटले. त्यांचं मनोगत व्यक्त करणं किंवा त्यांच्याविषयी शब्दात सांगणं हे तर खूपच कमी. पण दादांनी जेवढं सांगितलं त्याच्यानंतर पप्पा खूप भावनिक झाले आणि पप्पांचं ते सगळेच भावनिक झाले होते ऐकून. पप्पांचं ते विचार ऐकून तर वहिनी मला अमित मम्मी आम्हा सगळ्यांना भरून आलं. तर ते सगळे असे नंतर कुजबुजायला लागले, भाऊसाहेब ह्या तुमच्या मुलीचे मुलासारखं ते मुली नाही, तुम्हाला असं होतच नाही, सगळे मुलींसारखेच हे करताय, रडल्या खूप मुलं रडले खूपच, म्हणजे तुम्ही फॅमिलीशी खूपच आठायचे. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर तर मग पप्पांचे ते फ्रेंड्स वगैरे जायची वेळ आली, पप्पांनी बॅग वगैरे घेतली, मग ते फ्रेंड्स वगैरे त्यांच्या म्हणजे आम्ही आता व्हिडिओ शूट करणार होतो तिथं पण एवढं अलाउड नाही तिथं म्हणून आम्ही नाही. तर भाऊसाहेबांचे म्हणजे आमच्या पप्पांचे काही मित्र म्हणायचे, भाऊसाहेब तुम्ही जरी जॉब मधून रिटायर्ड होत असले, गव्हर्नमेंट ऑफिस मधून रिटायर्ड होत असले तरी मोबाईल मधून रिटायर्ड नाही, तुम्ही आम्हाला केव्हाही फोन करू शकतो, आम्ही तुम्हाला करूच, डिस्टर्ब करूच तुम्हाला. आणि असं एक काम होतं की जे ऑनलाईन काम होतं आमच्या अमितने पप्पांना शिकवलेलं ते काम, आणि ऑफिसमध्ये पप्पा एकटेच करताय ते काम. तर ते सगळ्यांची, भाऊसाहेब तुम्ही जाताय पण आम्ही तुम्हाला त्या कामासाठी फोन करत राहू, तुम्ही आम्हाला सांगा ते कसं करायचं काय करायचं. तर आमच्या पप्पांनाही कोणालाच म्हणती नाही म्हटले नाही, सांगत जाईल, येत जाईन, भेटत जाईन असं म्हटले. त्यांची जी पप्पांविषयी एवढी सगळी म्हणजे पप्पांनी ना ते शब्दात व्यक्त करण्याजोगं नाही की मग काय म्हणता ना, कुठं पण गेलं ना माणसं कमवली पाहिजे, पैसा काय कोणी कोणाला विचारत नाही पण माणसं जास्त विचारतात. माणुसकी आणि माणसाचा स्वभाव हा खूप महत्त्वाचा असतो, तोच पप्पांनी मेन म्हणजे ऑफिसमध्ये कमवलेला. मोठमोठे साहेब वगैरे ते पप्पांना आमच्या म्हणजे जनरली माणूस किती चांगला आहे, हा माणूस म्हणून ही व्यक्ती किती चांगली. मी तुम्हाला कालच म्हटले की आमच्या पप्पांची ती म्हण अशी आहे की मूर्ती छोटी पण कीर्ती महान आहे, पण आमच्या पप्पांची मूर्ती पण मोठी आहे आणि कीर्ती पण मोठी, दोन्ही पण मोठं आहे पप्पांचं. ते आम्ही काल पूर्ण अनुभवलंय. सो ही स्टोरी होती पप्पांची कालची. तुम्ही बघितलं असेल मागच्या क्लिप पण, त्यात काही दादाच्या फनी क्लिप पण होत्या. त्याला मी बोलायला लावलेलं फर्स्ट टाईम कॅमेरामध्ये, तर जोक करत होता तो. अशा प्रकारे आमचा हा दिवस संपला. खूपच छान, म्हणजे आठवणीत राहीन असा दिवस होता. ह्यात जास्त रेकॉर्ड करू नाही शकलो आम्ही, बट जेवढं आत्ता सांगता आली स्टोरी आम्ही ट्राय केलं आहे. होपफुली तुम्हाला आवडला असेल हा दिवस, ही त्यांचा कार्यक्रम. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की सांगा. तुमचं रिटायरमेंट, तुमच्या फॅमिलीत कोणाची रिटायरमेंट झाली असेल किंवा कंपनी जरी चेंज केलं, फर्स्ट जॉब सोडताना मलाही तसंच वाटलेलं, खूप म्हणजे मन लागलेलं असतं. पहिलं जॉब, पहिलं प्रेम हे विसरता येत नाही, बट ठीक आहे, असं असतं. त्यामुळं मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ, टेंशन नहीं लेने का, पहुँचा दूंगा वहाँ तक, वापस आना तेरे काम है. आपण पुढे बघ तर ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही तुमच्यातलं कोणी रिटायर्ड झालं असेल तर तुमच्या पण अशाच भावना असतील तर सांगत चला, आम्हाला पण कळू द्या तुमच्यात कोण रिटायर्ड. आयुष्य सुंदर आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय.